बघा बाळांनो, आपण हा न्यूमरिकल आता कसा सॉल्व्ह केला आपण ते परत एकदा रिवाइज करून घेऊ, है ना. तर यांनी काय म्हणलेलं आहे, दी सम ऑफ फादर्स एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन इज 70. बघा आता फादर्स एज जे आहे ना, फादर्स एज म्हटलं आपण एक्स आणि त्याच्या मुलाचं वय जे ते घेतलं वाय. आता फर्स्ट कंडिशन, अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन, सम मीन्स ऍडिशन. सम कोणाची आहे, फादर्स एज मीन्स एक्स अँड ट्वाइस मीन्स दोन पट, है ना. ट्वाइस दी एज ऑफ हिज सन इज किती, ती सम 70. किती आहे सम 70 इज इक्वल टू 70. त्याला इक्वेशन नंबर 1 दिलं. आता सेकंड कंडिशन बघा, यांनी काय म्हणलेलं आहे, इफ वी डबल द एज ऑफ फादरचा एज किती आहे एक्स ला काय करायचंय 2 न मल्टिप्लाय करायचं डबल अँड ऍड इट टू दिस एज ऑफ हिज सन मीन्स वाय. एज ऑफ हिज सन मीन्स वाय, है ना. अँड ती सम किती या लागली 95, है ना. दिस सम इज 95. ही सेकंड कंडिशन झाली. मग आपण काय केलं, त्या दोनही कंडिशन घेतल्या बाळांनो, है ना. म्हणजे दोन इक्वेशन तयार झाले, इक्वेशन 1 इक्वेशन 2. दोन्ही इक्वेशन घेतले आणि त्याला आपण सायमल्टेनियसली सॉल्व्ह केलं. आता सायमल्टेनियस सॉल्व्ह करण्यासाठी आपण लिहून घेतल्यानंतर आपल्याला कळालं, सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायचं असेल ते जर का एलिमिनेशन मेथडनं सॉल्व्ह करायचं असेल तर कोणते एका व्हेरिएबलचे कोएफिशियंट आपल्याला सेम लागतील. मग या ठिकाणी आपण चेक केलं ना, एक्स चे सेम आहे ना वाय चे सेम आहे. मग आपल्याला कोणत्याही एका व्हेरिएबलचे कोएफिशियंट काय करावं लागतील, सेम करून घ्यावं लागतील. मग आपण असं डिसाईड केलं की आपल्याला एक्स चे कोएफिशियंट सेम करायचे. मग एक्स ला बघा ना, इथं एक्सचा कोएफिशियंट 2 आहे, इथं 2 येण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, थ्रू आउट इक्वेशन 1 ला 2 न मल्टिप्लाय करावं लागेल. इक्वेशन 1 ला 2 न मल्टिप्लाय करावं लागेल. मग मल्टिप्लाय केलं, 2 इंटू एक्स ट्वाइस एक्स प्लस 2 इंटू 2 4y प्लस 72 चा 140. बाकी सेकंड इक्वेशन ऍज इट इज राईट करून घेतलं. मग आता आपल्याला काय कळालं, सर यांचे साइन सेम आहेत. साइन कशी येतात, सेम. मग साइन अपोजिट करायचे. मग आपल्याला काय करावं लागेल, कोणत्याही इक्वेशनला मायनस न मल्टिप्लाय करावं लागेल. तर मला सांगा, प्लस इंटू मायनस इथं प्लस आहे ना, प्लस इंटू मायनस प्लस इंटू मायनस प्लस इंटू मायनस. मग आपल्याला कळालं की सर प्लस ट्वाइस एक्स मायनस ट्वाइस एक्स गेट कॅन्सल, म्हणजे एक्स एलिमिनेट झाला. एलिमिनेशन मेथड यूज केली, एक्स एलिमिनेट केला. आता राहिलं काय, वाय. तर वाय बघा, इथं 4y मायनस 1y 3y 140 मायनस 95 हे आलं 45. 3 मल्टिप्लाय आहे, तिकडे गेल्यानंतर डिवाइडला जाते सर, 3 1 चा 3 3 15 चा 45. ठीक आहे. तर वायची व्हॅल्यू किती आली 15. आता ही व्हॅल्यू कोणत्याही एका इक्वेशन मध्ये पुट करा, इक्वेशन 1 मध्ये पुट करा किंवा इक्वेशन 2 मध्ये पुट करा. मग आपण काय डिसाइड केलं की वायची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये पुट करायची. मग केली आपण इक्वेशन 1 मध्ये पुट. बघा, एक्स प्लस 2 इंटू व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ वाय 15 इज इक्वल टू 70. एक्स प्लस 2 15 चा 30 इक्वल्स टू 70 प्लस 30 पलीकडे गेल्यानंतर मायनस होतील. 70 मायनस 30 हे झाले 40. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू किती आली, ती आली 40. आता एक्स ची व्हॅल्यू 40 आली बाळांनो. आता एक्स काय होतं, तर एक्स होतं प्रेझेंट एज ऑफ फादर, म्हणजे फादरचं प्रेझेंट एज जे आहे ते आलं 40 इयर्स अँड हिज सन प्रेझेंट एज ऑफ हिज सन ते किती आलं बाळांनो, ते आलं 15 इयर्स. अशा वेळेनं आपण काय करणार, तर वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार बाळांनो. तर वर्ड प्रॉब्लेम बाळांनो, एक जर वर्ड प्रॉब्लेम पेपरमध्ये आलं तर 3 मार्क्ससाठी येते. खूप इम्पॉर्टंट आहेत वर्ड प्रॉब्लेम आपल्यासाठी. आता समोरचा प्रॉब्लेम आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कंटिन्यू करू.